नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्सिस कॅडेज सेक्युअर ऑर्डर वर्थ ₹600 कोटी इन डिफेन्स स्पेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला ऑर्डर मिळाला आहे आणि मित्रांनो, या कंपनीला DRDO आणि डिफेन्स PSU सोबत पार्टनरशिपमध्ये इंडिजेनस म्हणजे स्वदेशी प्लॅटफॉर्म्ससाठी ॲडव्हान्स सबसिस्टम्स डेव्हलप करण्यासाठी हा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला जो ऑर्डर मिळाला आहे त्याची व्हॅल्यू आहे ₹600 कोटी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया एथर एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DPIIT पार्टनर्स विथ एथर एनर्जी टू बूस्ट इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग अँड इनोव्हेशन इन क्लीन मोबिलिटी. तर मित्रांनो, DPIIT म्हणजे सरळ सरळ आपण गव्हर्नमेंटसुद्धा म्हणू शकतो की गव्हर्नमेंटने एथर एनर्जी लिमिटेडसोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? क्लीन मोबिलिटीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेशनला वाढवण्यासाठी. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल सेक्युअर ₹1,509 कोटी वर्थ ऑर्डर्स अक्रॉस वेरियस बिझनेसेस. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आपल्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्टेशन आणि केबल कंडक्टर्स बिझनेसेससाठी ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे ₹1,509 कोटी. चला आता बोलूया मुठूत मायक्रोफिन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत मायक्रोफिन बिगिन्स ऑपरेशन इन आसाम, स्ट्रेंथेन नॉर्थ ईस्ट इंडिया प्रेझेन्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, मुठूत मायक्रोफिन लिमिटेड या कंपनीने मिर्झा गुवाहाटीमध्ये आपली फर्स्ट ब्रांच ओपन करून आसाम स्टेटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी आता 21 स्टेट्समध्ये आपला बिझनेस ऑपरेट करते आणि त्याचसोबत युनियन टेरिटरीजमध्ये सुद्धा ऑपरेट करते अक्रॉस इंडिया. म्हणजे मित्रांनो, सरळ सरळ आता या कंपनीच्या बिझनेसवर या अपडेटचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे. चला आता बोलूया VBL बद्दल, म्हणजे वरुण बेव्हरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, काल आपण VBLचे नंबर बघितले होते आणि मित्रांनो, त्याचसोबत कंपनीकडून एक जॉईंट व्हेंचरवर सुद्धा एक अपडेट आली होती, परंतु ती आपण डिस्कस करायला विसरलो होतो. तर मित्रांनो, बोर्डकडून वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरसाठी मंजुरी मिळाली आहे. तर मित्रांनो, ही कंपनी म्हणजे वरुण बेव्हरेजेस लिमिटेड एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट करणार आहे. कुठे? इंडियामध्ये. आणि त्या कंपनीचे नाव राहणार आहे व्हाईट पीक रेफ्रिजरेशन प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, हा कशासाठी जॉईंट व्हेंचर स्थापित करण्यात येत आहे? तर इंडियामध्ये VC कूलर्स आणि अदर रेफ्रिजरेशन इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हा जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापित करण्यात येत आहे. आणि मित्रांनो, हा एक 50-50% जॉईंट व्हेंचर आहे, ज्यामध्ये वरुण बेव्हरेजेस लिमिटेडची 50% हिस्सेदारी राहणार आहे आणि उरलेली 50% हिस्सेदारी राहणार आहे एव्हरेस्ट इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडची. म्हणजे मित्रांनो, या अपडेटचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या बिझनेसवर
पाहायला मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो, जसजसे असे कंपन्या जॉईंट व्हेंचर स्थापित करेल तसतसे कंपनीचा रेव्हेन्यूसुद्धा वाढेल आणि नेट प्रॉफिटसुद्धा वाढेल. म्हणजे सरळ कंपनीचा बिझनेस वाढणार आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया MCX बद्दल, म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपडेट अशी येत आहे की या कंपनीने 1 ऑगस्टला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी 1 ऑगस्ट 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, 1 ऑगस्टला अजून एका जबरदस्त कंपनीने बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. आणि मित्रांनो, ती कंपनीसुद्धा आपल्या क्वार्टर 1च्या नंबरसोबत स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करणार आहे. आणि मित्रांनो, MCXने 30 रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याच्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स करून ठेवली आहे, 8 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर फॉल ऑन न्यूज ऑफ पोटेन्शियल एक्विजिशन ऑफ इवेको ग्रुप्स ट्रकिंग बिझनेस. तर मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे की टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी इवेको ग्रुपचा ट्रकिंग बिझनेस खरेदी करू शकतो. आणि मित्रांनो, टाटा मोटरचा कमर्शियल व्हेकल बिझनेस लार्जली इंडियाजमध्ये आहे. 49% मार्केट शेअर हेवी आणि 30% मार्केट शेअर लाईट कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये आहे. आणि मित्रांनो, जर असे झाले की टाटा मोटर्स लिमिटेडने या कंपनीचा ट्रकिंग बिझनेस खरेदी केला तर हा टाटा मोटर्स लिमिटेडसाठी खूप मोठा गुड पॉईंट राहील बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, मदर ऑफ ऑल IPOज कमिंग नेक्स्ट इयर, अंबानी आईज जिओ इन्फोकॉम्स ₹52,000 कोटी इश्यू रिपोर्ट. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अंडर काम करणारी जिओ ही कंपनी, या कंपनीचा आपल्याला IPO नेक्स्ट इयरमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, हा IPO राहणार आहे. आणि मित्रांनो, IPO कितीचा राहणार आहे हे बरोबर ऐका, 52,200 कोटी रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, हा इंडियाचा आतापर्यंत सगळ्यात मोठा IPO राहू शकतो. आणि मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. आणि मित्रांनो, जर आपण सध्याच करंटली बघितला तर इंडियाचा सगळ्यात मोठा IPO आणला होता हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने, जवळपास 28,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, कंपनीचा प्लॅन आहे आपल्या टेलिकॉम युनिटमधून 5% हिस्सेदारी विकण्यासाठी या IPOसाठी. आणि मित्रांनो, हा जर IPO आला तर हा इंडियाचा सर्वात मोठा IPO असेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा रिपीट करून सांगत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.